शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आनंद आश्रम येथे जनसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमांतर्गत ठाणे शहरातील विविध भागातील नागरिकांनी आपल्या समस्या या ठिकाणी सादर केल्या। नागरिकांच्या समस्या ऐकून घेत थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरनं या ठिकाणी संवाद साधून त्यांच्या समस्या निराकरण करण्याचं काम या ठिकाणी माजी नगरसेवक मनोज शिंदे आणि माजी महापौर अशोक वैती यांनी केलेलं आहे। सोबतच त्यांची इतर शिवसेनेचे पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते। या जनसंवादाच्या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांनी विविध प्रकारच्या समस्या या ठिकाणी सादर केल्या। मग त्यामध्ये विकासकांनी केलेली फसवणूक असू दे किंवा नागरिकांच्या स्थानिक मूलभूत समस्या असू दे किंवा कौटुंबिक कलह यासारख्या वेगवेगळ्या समस्या या जनसंवादाअंतर्गत मांडण्यात आला। संबंधितांनी त्वरितच नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोनवरनं याबाबत विचारणा केलेली आहे। तसेच काही समस्यांच्या अनुषंगाने पोलीस स्थानकाला देखील या संदर्भात फोन करून संबंधित समस्यांवरती उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत। तसेच नागरिकांनी विकासकांकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत सतर्क राहावं असं आवाहन देखील या जनसंवादाच्या माध्यमातून माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी केलं आहे। गणपती बाप्पा आल्यामुळे 10 दिवस जनता दरबार आम्ही स्थगित केला होता आणि आज पुन्हा त्याची सुरुवात केलेली आहे। शिवसेना पक्ष म्हणजे सर्वसामान्य आणि गरीब जनतेचा प्रश्न सोडवणारा पक्ष असून सन्माननीय स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्यापासून सुरू असलेला दरबार आणि आता डेप्युटी सीएम म्हणजे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आमच्या पक्षाचे नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार हा दरबार चालू आहे। आज देखील महानगरपालिकेतले अनेक प्रश्न या ठिकाणी आले। बऱ्याचशा बिल्डर लोकांनी नागरिकांची फसवणूक केलेली आहे। आजच एका पक्षाचा बिल्डर त्याची तक्रार आमच्याकडे आली आहे। आता त्या पक्षाच्या नेत्याला आम्ही सांगितले की तुम्ही हा प्रश्न तुमच्या ऐरणीवरून सोडवा, अन्यथा शिवसेना पक्ष देखील अशा गरीब लोकांना फसवणाऱ्या पक्षाच्या नेत्याला देखील सोडणार नाही। अशा प्रकारचं काम या आनंद दिघे साहेबांच्या या आनंद आश्रममध्ये चालू आहे। एक महिला देखील या ठिकाणी फार काठकोपराने या भागातनं आली होती। तर असे अनेक प्रश्न सोडत असताना मग अशोक वैती असू दे, आमचे गाडवे साहेब असू दे, अजून आमचे साप्ते साहेब असू दे, प्रियांका आमचे ॲडव्होकेट आहेत, आमचे सर्व सहकारी अवसरमन साहेब, संदीप शिंदे, त्याच्यानंतर आमचे गोलब साहेब, ही सर्व मंडळी आम्ही ताकदीने काम करतो, कायद्यात बसून काम करतो आणि प्रत्येक दरबारामध्ये आमच्याकडे जे अनेक विषय होतात ते ऑन द स्पॉट त्याचा शहानिशा करून सोडवण्याचा प्रयत्न करतो। दुसऱ्या म्हणजे मंगळवारी जर दरबार असेल तर गुरुवारी बऱ्याचशा 50-60-70 लोक आम्हाला धन्यवाद द्यायला येतात। त्याचं समाधान आम्हाला मिळतं आणि समस्या समाधान हा एक उद्देश घेऊन हा जनसंवाद आम्ही चालू ठेवलेला आहे। आणि अजून तुमच्या माध्यमातून एवढं सांगेन की जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा। त्यात ॲडिशनली आता महानगरपालिकेच्या नोकऱ्या रिक्त झालेल्या आहेत। ठाणेकरांनी जास्तीत जास्त या नोकरीचा लाभ घ्यावा। ज्यांना नोकरी लागण्यासाठी जर त्या कायद्या याच्यामध्ये नियमामध्ये बसत असतील त्यांनी आनंद आश्रममध्ये यावं, त्यांना आम्ही मदत करू, एवढं त्या ठिकाणी सांगतो। जय महाराष्ट्र।